नमस्कार, मी नीता आणि माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं हॅपी होम विथ नीता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आणि आज मी तुमच्याशी माझं रुटीन शेअर करणार आहे। त्याचबरोबर माझ्या मैत्रिणी ज्या गृहिणी आहे त्यांच्यासाठी एक छोटीशी टिप म्हणा किंवा मग त्यांना काय वाटतं हे मी थोडक्यात सांगणार आहे। तर आज शनिवार आहे आणि सुट्टी आहे, त्यामुळे मला डॉक्टरकडे जायचं आहे कारण आज थोडंसं फिजिओथेरपीचं काम आहे आणि ते कसं होणार आहे, करायचं की नाही करायचं, आणि केलंच तर मग अश्विन माझ्यासोबत पाहिजे म्हणून त्यांना घेऊन जाणार आहे। तर सकाळची सगळी कामं आवरून झाली आहे, पूजाही छान झाली आहे आणि पूजेनंतर जे आपण पाणी म्हणजे देवांना आंघोळ केलेलं पाणी असतं ते तुळशीला टाकू नका। बऱ्याच जणांना ते पाणी तुळशीला टाकायची सवय असते, म्हणजे सगळ्या झाडांसोबत आपण ते पाणी तुळशीलाही टाकतो, पण तुळशी माता ही एक म्हणजे तिचीही आपण पूजा करत असतो, त्यामुळे ते पाणी आहे ते तुळशीला टाकू नका, इतर झाडांना टाकलं तर चांगलं। आणि तांदळाचं पाणी तर रोजच्या रोज झाडांना टाकायचंच आहे। शनिवार असल्यामुळे सकाळची सुरुवातच लेट झाली, त्यामुळे स्वयंपाकाची तर काहीच तयारी नाही आणि इवन नाश्ताही खूप लेट होतोय। तर नाश्ता करून आम्हाला डॉक्टरकडे जायचं आहे आणि आत्ता जस्ट मी शेंगदाण्यानंतर कढीपत्ता टाकला आणि कढीपत्ता टाकल्यानंतर खरंच मला खूप भीती वाटते, कारण असं झालं आहे की तेल त्यामुळे उडलं आहे आणि भाजलं आहे, म्हणून मी खूप घाबरते। तर पटापट पोहे बनवते, पोहे खाऊन आम्हाला डॉक्टरकडे जायचं आहे। जसं मी मागच्या वेळी सांगितलं की माझ्या पायात खूप दुखतो आहे, जो माझा लेफ्ट पाय आहे तो कमरेपासून खूप दुखतो आणि पिरियड्समध्ये किंवा मग पिरियड्स नंतर त्याचं दुखणं जे आहे ते जास्त वाढायला लागतं। तर डॉक्टरकडे तर आम्ही जाऊन आलो आणि काय बोलले डॉक्टर हे मी तुम्हाला सांगणार आहे। पावसाळा चालू झालेला आहे आणि आमची जी ॲक्टिवा आहे, आता 10-12 वर्ष झाले आहेत ॲक्टिवाला, आणि त्याचे टायर जे आहे ते खराब झाले होते पावसामुळे। ते स्लिप होऊ नये म्हणून आम्ही टायर चेंज करायला घेतले। पावसाळ्यात जरा भीती वाटते, मीही रियांशला घेऊन बाहेर जात असते, त्यामुळे गाडी स्लिप होऊ नये, टायर चांगले असले पाहिजे म्हणून टायर चेंज केले। त्यानंतर घरी आले, सकाळचा जो नाश्त्यांचा पसारा होता, पसारा नाही आहे ॲक्च्युली, ओटा तसाही माझा क्लीनच दिसतोय, फक्त थोडीफार भांडी आहेत। त्यानंतर काहीच काम नव्हतं म्हणून आज सगळी कपडी काढली, एक्स्ट्राही कपडी काढायची आहेत। तसंही पावसाळा चालू झाला आहे, आता रोजच्या रोज कपडे धुवायलाच हवे। जे कपडे हाताने धुवायचे आहे थोडे असतील तर ते धुवावेच लागतील, कारण आता कपडे वाळवणं म्हणजे फार मोठा टास्क आहे। बाहेर जा, कपडे सुकवा, परत पाऊस आला की ते घरात आणा, असं चालणारच आहे। तर ओटावर जो काही थोडाफार पसारा होता तो मी आवरला, कारण आम्हाला जेवायला बाहेरच जायचं आहे, कारण खूप उशीर झाला होता यायला, 1-1:15 वाजला। मग आता जेवायला काय बनवायचं म्हणून बाहेरच जेवायला गेलो। आणि जेव्हा असा उशीर होतो बाहेरून यायला किंवा कुठलं काम असेल एक्स्ट्रा ते करून यायला, तर आम्ही बाहेर जेवायला जातो। बाहेर म्हणजे प्रॉपर असं रेस्टॉरंटमध्ये जात नाही, जी थाळी सिस्टम असते तिथे जातो, कारण आमच्या जिथे मी राहते तिकडे बरेच असे थाळीचे ऑप्शन आहेत आणि खूप छान जेवण मिळतं 80 ते 100 रुपयाला, आणि आमचं दोघांचं काम होऊन जातं त्यात, म्हणजे फार रेस्टॉरंटमध्ये जायची गरज पडत नाही, कारण तशी खायची इच्छा नसते, नॉर्मल भाजी चपाती डाळ भातच खायचा असतो। त्यामुळे ती जी थाळी असते ती मलाही आता आवडायला लागली आहे आणि 80-100 रुपयात काम होतं, त्यामुळे त्याचं जास्त हेही होत नाही, म्हणजे खूप जास्त पैसे जात आहेत, नेहमी काय जायचं असंही वाटत नाही। असो, तर जसं मी सांगितलं की पाय दुखत होता तर एक्सरे काढावा लागला। एक्सरेमध्ये तसं फारसं काही दिसलं नाही, पण हा जो प्रॉब्लेम आहे, एका पायाची जी आतमध्ये ती नस असते ती दबल्या जाते आणि त्यामुळे त्याचा त्रास होतो। बऱ्याचशा महिलांना हा त्रास आहे, माझ्याही काही फ्रेंड्स आहेत त्यांनाही त्रास आहे। डॉक्टरनी काही औषधं दिले आणि जसं मी बोलले की फिजिओथेरपीसाठी वेगळ्या डॉक्टरकडे जायचं होतं, आणि लास्ट टाईमही जेव्हा मला कमरेचा त्रास झाला त्यावेळीही फिजिओथेरपी सांगितलेली, पण त्यावेळीही मी एक्सरसाइज केली आणि माझी कंबर पूर्णपणे बरी झाली होती। तर म्हणजे आत्ताही कमरेचा त्रास होत नाही मला, तर म्हटलं की आपण फिजिओथेरपी करायची नाही, आपल्याला ज्या एक्सरसाइजेस डॉक्टरनी सांगितल्यात त्या चार्ट दिला आहे त्यांनी तो फॉलो करायचा, आणि यूट्यूबवर तर बऱ्याच अशा एक्सरसाइज आपल्याला मिळतील, तर आता डेली त्याच्या एक्सरसाइज चालू करायच्या आहे। आणि आता पावसाळा चालू झालेला आहे आणि माझ्या घरी नवीन पाहुणे म्हणजेच नवीन झाडं तुम्हाला दिसते, तर माझी एक फ्रेंड गावाला गेली आहे, तर असं होतं हे पाहुणे थोड्या दिवसांसाठी येतात आणि परत जातात, तर मस्त अशी प्लांट्स आली आहेत, ती थोडीफार अरेंज करायची आहे।
आता कसं पावसाळा चालू झाला आहे तर काही झाडं मला त्या बाल्कनीत ठेवावी लागतील ज्यांना ऊन लागतं, आणि जे इंडोअर प्लांट्स आहेत ते या बाल्कनीत ठेवले तरी चालेल. मस्त बाल्कनी ना अशी भरलेली दिसते. जेव्हा मी त्या बाल्कनीत पूर्ण झाडे ठेवेल तेव्हा तुमच्याशी नक्की माझा बाल्कनी टूर शेअर करेल. आणि हे जे झाड आहे बांबू प्लांट ते तर मला खूप आवडतं. जेव्हाही येतं तेव्हा मी या कोपऱ्यात ठेवते, म्हणजे एकदम ना जो लिव्हिंग रूम आहे, जो TV युनिट एरिया आहे तो खूप उठून दिसतो. मला खूप आवडतं हे झाड. तर अशा प्रकारे इथे ठेवलं आणि जी बाकीची झाडं होती तीही अरेंज केली. आपण गृहिणींना आपल्या घराला खूप सुंदर प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठीच आपला सगळा वेळ जातो. ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांनाही हे सगळं करायची फार इच्छा होते, पण वेळेअभावी बऱ्याचशा गोष्टी त्या करू शकत नाही. पण आपण गृहिणी, आता गृहिणी म्हणजे काय तर जिला गृहीत धरलं जातं. प्रत्येक ठिकाणीच असं होते असं मी म्हणणार नाही, पण बऱ्याचशा ठिकाणी गृहिणी म्हणजे गृहीत धरलेली स्त्री. कारण जी काही आपण आपल्या घरासाठी कामं करतो, स्वयंपाक, बाकीची स्वच्छता, इतरांची काळजी, तर हे आपलं कामच आहे. म्हणजे हाच तुझा जॉब आहे असं म्हटलं जातं आणि आपल्या कामांना कधीच ॲप्रिशिएट केलं जात नाही. प्रत्येक ठिकाणी असं होतं असं मी अजिबात म्हणणार नाही आहे, पण अजूनही चांगल्या चांगल्या ठिकाणी म्हणजे एज्युकेटेड फॅमिली असेल तरीही या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. आणि जी गृहिणी असते त्यामुळेच तिला या गोष्टींचा स्ट्रेस येतो, डिप्रेशन येतं. बाकीच्यांना वाटतं की गृहिणी म्हणजे किती छान लाईफ आहे ना, सकाळचा स्वयंपाक बनवायचा, दुपारचा कितीतरी वेळ आराम करायला मिळतो आणि संध्याकाळी अगदी छोटंसं काम असतं. पण जेव्हा या सगळ्या गोष्टी त्या करायला जातात तेव्हा फार कठीण असतं आणि त्यांना मोटिवेशनची किंवा त्यांना ॲप्रिसिएशनची काय गरज आहे, ते त्यांचं कामच करत असतात असं म्हटलं जातं. जेव्हा आपण ऑफिसमध्ये काम करतो आणि आपण एखादं काम चांगलं केलं तर आपल्याला वाटतं ना की आपल्याला ॲप्रिसिएशन मिळायला हवं, आपलं काम नोटीस करायला हवं. त्याचप्रमाणे गृहिणीही आपलं घर सजवण्याचा, स्वयंपाक चांगला बनवायचा, पूजा अगदी छान सुंदर करण्याचा, झाडांची काळजी, आपल्या फॅमिली मेंबर्सची काळजी तेवढ्याच म्हणजे आणि घेत असते. पण कधीतरी तिच्या कामाची दखल होते का? कधी आपण म्हणतो का की वाव, आज घर किती छान दिसतंय, किती सुंदर ठेवलं आहेस तू, आज किती छान बनवला आहेस पदार्थ, किंवा रोजच्या जेवणातही जर तुम्हाला काही आवडलं तर खरंच थोडीशी तारीफ केली तर तेवढ्याशा तारीफ केल्याने ती गृहिणी आहे ती खरंच मोटिवेटेड होते आणि तिला खरंच आनंद होतो. म्हणजे नेक्स्ट टाईम आणखी जास्त जिद्दीने आणि काम लावून ती म्हणजे सगळं काम ती करत असते. त्यामुळे खरंच गृहिणींनाही मोटिवेशनची गरज असते, सगळ्याच गोष्टीत गरज असते. आणि सगळ्या गोष्टी तुम्ही एकदमच करायच्या असं नाही, पण ज्या ती गोष्टी करत असते त्या नोटीस करा, तिला ॲप्रिशिएट करा. आणि या गोष्टी बऱ्याचशा आहेत, म्हणजे स्वयंपाक करताना ॲप्रिसिएशन, घराला छान ठेवलं आहे त्याबद्दलचं ॲप्रिशिएशन, मुलांचा अभ्यास ती घेते, मुलांना वाढवण्याचं काम ती करत असते. आणि जर मुलांनी काहीतरी चांगलं केलं मुलांनी तर त्याचंही श्रेय तिला द्या. आणि होतं याच्या उलटंच, म्हणजे मुलांना काही येत नसेल किंवा थोडंफार वाकड्यात गेले मुलं तर त्याचा आळ सगळ्या आईवर येतो की तुझ्याचमुळे हे झालं. पण त्याच मुलांनी जर काही चांगलं केलं तर त्याचं ॲप्रिसिएशन त्या आईला कधीच मिळत नाही. बरोबर बोलत नसेल तर प्लीज तुम्ही मला इथे क्लिअर करा, कारण बऱ्याचशा ठिकाणी असं होतं. त्यामुळे ना गृहिणींनाही ॲप्रिसिएशनची, मोटिवेशनची खरंच खूप गरज असते. कारण तिला माहिती आहे की हेच तिचं काम आहे. पण जर तुम्ही अशा पद्धतीने तिला सांगितलं की हाच तुझा जॉब आहे, हे जे तू करतेस त्यात काहीच नवीन नाही आहे किंवा हेच तुला करावं लागणार आहे कारण तू जॉब करत नाहीस, त्यामुळे ती खरंच डिमोटिवेट होते. म्हणून तुमचं जे चांगलं चाललं आहे ना ते सगळं तिच्यामुळे चाललं आहे. तुम्हाला असं वाटतं की तिचा काहीच हातभार नाही आहे, पण खूप जास्त हातभार तिचा असतो. तुम्हाला प्रत्येक गोष्ट वेळेवर देणे, अगदी चहा, नाश्ता, जेवण या गोष्टी जर तुम्हाला वेळेवर मिळाल्या नाहीत, तुमचे कपडे वेळेवर मिळाले नाहीत, घर अस्ताव्यस्त राहिलं, किचन विस्कटलेलं दिसलं तर तुमचंही मन लागणार नाही आणि जे तुम्ही हॅपी राहता किंवा तुमचंही जे कामात मन लागतं ते लागणार नाही. त्यामुळे
तिचा काहीच हातभार नाही असं अजिबात म्हणू नका. थोडं ॲप्रिशिएट करा. आणि असं मी अजिबात म्हणत नाही की फक्त घरातल्याच गोष्टी ती करते त्या गोष्टींना ॲप्रिशिएट करा. या व्यतिरिक्तही तिला जर काही करायचं असेल किंवा ती छान काहीतरी एखादं काम करत असेल तर त्या गोष्टीलाही तुम्ही ॲप्रिसिएशन करून तिचं जे ते काम आहे त्याला पुढं नेण्याचा प्रयत्न करा. तिला तसं मोटिवेट करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कुठला एखादा छोटासा घरी बिझनेस करत असाल, बरेच जण आता पुरणपोळीचा सुद्धा बिझनेस करतात, मोदक, असे इतके छोटे छोटे बिझनेस आहेत ना, त्यामुळेही ज्या गृहिणी आहेत त्या खूप पुढं गेल्या आहेत. तो बिझनेसही खूप चालतो. तर त्याला म्हणजे तुम्ही जर ॲप्रिशिएट केलं तर त्या गोष्टीमुळे ही जी गृहिणी आहे ती गृहिणी तर राहीलच, पण तिचं एक वेगळं अस्तित्वही असेल. म्हणजे तीही पैसे कमवू शकेल आणि स्वतःसाठी काही करू शकेल. मी जस्ट हे एक्झाम्पल दिलं. बऱ्याच जणांचे ज्वेलरी बिझनेस असतात. जसं मी केकचा बिझनेस करते तर अश्विन मला बरेचदा ॲप्रिशिएट करतात आणि असा केक मी कुठेच खात नाही, मला तुझ्याच हातचा केक आवडतो. बरेचदा मला ॲप्रिसिएशन मिळतं आणि मलाही ती गोष्ट खूप आवडते आणि अजून काहीतरी चांगलं करण्याचा मी प्रयत्न करते. तर अशा या गोष्टींना जर तुम्ही ॲप्रिशिएट केलं ना तर गृहिणी आहे ती तर तिचं काम करतच असते, पण या व्यतिरिक्तही ती आणखी बऱ्याचशा गोष्टी करू शकते. त्यामुळे गृहिणींनाही गृहीत न धरता तिला समजून घ्या आणि तिला मोटिवेट करा. आता बऱ्याच जणांना या गोष्टी पटतील आणि काही जणांना नाही पटतील. तर प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा आहेत. माझ्यासारखेच सगळ्यांचे विचार असू शकत नाही. त्यामुळे आणि ज्या स्त्रिया आहेत, ज्या गृहिणी आहेत, ज्यांच्यासोबत हे झालं आहे त्या खरंच रिलेट करू शकतील. 5 ते 6 महिन्यांपूर्वी मी ना काही असे घरगुती शॉर्ट्स टाकायचे जे मलाही खूप आवडायचं, पण मला ना ते निगेटिव्ह वाटायला लागलं. म्हणजे असं वाटायचं की काय मी घरगुती परिस्थिती दाखवते, पण ज्या स्त्रिया आहेत ज्यांच्यासोबत खरंच रिॲलिटीमध्ये जे झालं आहे ना त्या स्त्रिया इतक्या रिलेट करायच्या आणि इतके त्यांचे म्हणजे की इमोशनल कमेंट्स यायचे ना की, आणि त्यामुळे मला व्ह्यूज सबस्क्रायबरही मिळत होते. पण मलाच असं वाटलं की म्हणजे मी काहीतरी चुकीचं करते आहे का. पण कधीतरी ना मध्ये तसा एखादा शॉर्ट मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. तोही तुम्हाला खूप आवडतो. माझे बरेचसे जे व्ह्युअर्स आहेत ते त्यामुळेच माझ्या चॅनलवर आलेले आहेत. तर त्यातला एखादा शॉर्ट प्रत्येक महिन्याला 2 ते 3 शॉर्ट मी नक्कीच तुमच्याशी शेअर करत जाईल. तसेही मला कमेंट्स येतात की तुझे पहिलेचे शॉर्ट्स आता का बंद झालेत. तर येस, बंद झालेत, पण मी प्रयत्न करेल की तशाही प्रकारचे शॉर्ट्स तुमच्याशी शेअर करेल. तर संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आज कॉर्न पराठा बनतोय. मस्त हेल्दी बनवणार आहे आणि सगळ्यांना खूप आवडतोही. आणि व्हिडिओलाही मी इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट केली तर खूपच मला आवडेल. तर चला मग उद्या भेटूया परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा.